मी अर्चना शहा भिंद्रे पाटील. पुण्यातून उद्या आपण विद्यार्थ्यांना जी लाठीचार्ज झाला दिल्लीमध्ये, जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, नीटचे पेपर फुटीचं आणि 23 ते 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर ह्याच्या निषेधार्थ आपण उद्या पुण्यातून मोर्चा काढणार आहोत. ह्या मोर्चाचं कारण असं आहे की आज सोनम वांचूक सरांचा 25वा दिवस आहे उपोषणाचा आणि अजूनही सरकार या कुठल्याही गोष्टीला गंभीर घेत नाहीये. विद्यार्थ्यांवरती झालेला जो लाठीचार्ज आहे, अतिशय अमानुषपणे त्यांनी हा लाठीचार्ज केलेला आहे. नैतिकता नावाची गोष्ट या सरकारमध्ये राहिलेली नाहीये. त्याचा एक उद्रेक म्हणून पुण्यामधून आम्ही उद्या हा मोर्चा काढणार आहोत आणि हा मोर्चा काढण्याचं कारणच हे आहे की आज महाराष्ट्रातून असेल देशभरामधून आज ठिकठिकाणी वरून जर उद्रेक होत आहे आणि याची दखल अजूनही घेत नाहीये. विरोधी पक्ष जाऊन आज त्यांच्या समोर आंदोलन करत आहेत, त्यांनाही अमानुषपणे उचलून घेऊन जात आहेत. म्हणजे नक्की चाललंय काय मला हे समजत नाही. आज न्यायालयाने सुद्धा 2-3 दिवसापूर्वी सांगितलंय की तुम्हाला आदेश कोणी दिलेले आहेत ह्यांच्यावरती लाठीचार्ज करण्याचा, ह्यांना अटक करण्याचा. ह्याचं उत्तरही सरकार देऊ शकलेलं नाहीये. न्यायालयाने असंही म्हटलेलं आहे की कुठल्या नेत्यांच्या सांगण्यावरून आपण हे आदेश पाळताय का. तर हे सगळ्या गोष्टींचा जाब विचारून सुद्धा सरकार कुठल्याच गोष्टीवरती बोलायला तयार नाहीये. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज जे कुटुंब उद्ध्वस्त झालेत, आज जे 25 लेकरं कोणाची तरी आत्महत्या करून वारलेले, आज त्या कुटुंबाला सुद्धा उत्तर द्यावं असं या सरकारला वाटत नाही का. बरं ते सोडा, आज परवा दिवशी जो विद्यार्थ्यांचा एवढा मोठा प्रोटेस्ट झाला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे काय लोक म्हणजे जनावरं झालीत का. लोक म्हणजे तुम्ही काय समजत आहात. माणुसकी नावाची गोष्ट या सरकारमध्ये राहिलेली नाही आणि या सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या हा मोर्चा आम्ही पुण्यातून काढणार आहोत. उर्वरित गोष्टी आमचे बाकीचे बांधव बोलणारच आहोत. प्रामुख्याने सांगण्याची गोष्ट की हा मोर्चा हा सर्वसमावेशक आहे. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष नाहीये. सर्वसमावेशक सर्वसामान्य लोक, विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी होणार असून कुठल्याही पक्षाचा झेंडा ह्या मोर्चामध्ये नसणार आहे. पोलिसांच्या परमिशन घेऊन, वाहतुकीची परमिशन घेऊन आपण रितसर हा मोर्चा काढत आहोत. त्याची कृपया आपण नोंद घ्या. हो मिळाली. थोड्या हातात येईल लेखी हातात. नाव सांग नाव. अर्चनाताई शहा भिवरे पाटील, नंतर चंदन साळुंखे, संजय कोणे, सब्यसाची मित्तल, सब्यसाची मित्तल, अनिकेत देशमाने, प्रथमेश बेलदरे. नमस्कार, मी अनिकेत देशमाने पुण्यात महाराष्ट्र विद्यार्थी संघटना म्हणून विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करत असतो. प्रामुख्याने ताईंनी उद्या का मोर्चा आहे आणि कशाबद्दल आहे ते सांगितलं. मी जास्त वेळ न घेता या मोर्चाचा मार्ग काय असेल तो आपल्याला थोडक्यात सांगतो. हा मोर्चा एक तर या मोर्चामध्ये सहभागी सर्वपक्षीय नेते असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तसेच पुण्यातील सर्व सामाजिक संघटना यात सहभागी होतील. तसेच सामान्यातला सामान्य माणूस, त्यांच्या घरातली लहान लेकरं या सर्व मोर्चामध्ये सहभागी होतील. आणि हा मोर्चा आहे तो उद्या ठीक दुपारी साधारण 3 ते 3:30च्या दरम्यान चालू होईल. त्याचा मार्ग असा आहे, हा लाल महाल चौकातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून इथून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर सरळ फडक्यावर पासून पुढे दरवाजा पासून डावीकडे वळून गणपती चौक, पुढे जुनी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अंदाजे 6 वाजता हा मोर्चा पोहोचेल आणि तिथे जाहीर सभा होईल. तिथं आपले विद्यार्थी असतील किंवा कोणी बाकीचे वक्ते असतील ते आपलं मत या सर्व याच्यावरती मांडतील आणि या मोर्चाची सांगता होईल. प्रामुख्याने याच्यात आपण काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत लावा अशी आमची इच्छा आहे. त्यात प्रामुख्याने पहिलं तर या मोर्चामध्ये फक्त आणि फक्त तिरंगा झेंडा असेल. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही राजकीय पक्षाचा असो किंवा कुठल्या जाती धर्माचा झेंडा यात नसणार आहे. हा संपूर्ण मोर्चा तिरंगा झेंडा खाली निघेल.
तसंच प्रामुख्याने सर्वांना आम्ही या माध्यमातून जे सोशल मीडिया असेल किंवा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की याच्यात कुठलाही गैरप्रकार घडणार नाही. तसंच पत्रकारांवर प्रामुख्याने आम्ही याच्यात सर्वांना सूचना देतोय की कोणी चुकीचं बोलणार नाही, त्यांना विरोध करणार नाही. कारण आपली जी पुण्यातला पत्रकार समजा आहे किंवा पुण्यातले पत्रकार आहे हे प्रामाणिकपणे आपल्या सर्व बाजू कोणाचाही कुठलाही विषय असू द्या तो मांडत असतात. त्यामुळे तिथं त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही आयोजक घेणार आहोत. तसेच पोलिसांसोबत बरोबरी कोणी वाद घालणार नाही किंवा कुठली चुकीची घटना या मोर्चामध्ये नसणार आहे. तसेच जवळजवळ 100-200 स्वयंसेवक असतील, ते सगळे या गोष्टीची काळजी घेतील. बाकी पुढची चंद्र भाऊ माहिती. जय महाराष्ट्र. माहिती तर सर्वांनी सांगितलेलीच आहे. मी फक्त मोर्चाचे काही नियम सांगतोय की हा मोर्चा एकदम शांततेत काढला जाणार आहे. याला कोणी गालबोट लावायला जर आलं, मुद्दा दुसरं कोणी तिथं गालबोट लावायला आलं तर त्याची पोलिसांकडे आम्ही नंतर घेऊन त्याला साईडला घेऊन जाऊन आम्ही काय ते काय करायचं ते करू. पण ह्या मोर्चामध्ये कोणीही कुठल्याही पक्षाची संघटनेची मफलर, त्याच्यानंतर टोपी, त्याच्यानंतर बॅच हा कोणीही घेऊन येऊ नये. फक्त आणि फक्त तिरंगा झेंडा हा अंतराळात आणा. तुम्हाला जी काय सेवा द्यायची असेल ती तुम्ही वस्तुरूपी लोकांना द्या. आम्हाला तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाहीये. फक्त तुमचा सहभाग हा मोलाचा आहे. प्रत्येकाने यामध्ये सहभाग घ्यावा, प्रत्येक नागरिकांनी घ्यावा, कारण हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण एज्युकेशन झालं, शिक्षण झालं तर पोरं भविष्य घडणार आहे आपलं भारताचं, आणि आज त्यालाच खंड घातला जातोय. तिथंच सगळी हे होत आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. मी म्हणतो फक्त पुणे शहर नाही, पुणे जिल्ह्यातून, पुण्याच्या शेजारपाजारच्या गावातून प्रत्येकाने येऊन इथं सहभाग घेतला पाहिजे. येताना बरोबर फक्त स्वतःच्या हाताने तिरंगा झेंडा असावा, खांद्या दंडाला एक काळी पट्टी लावलेली असावी निषेधार्थ. कारण हा निषेध आपण सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा करतोय की जिथं अमानुष त्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती ज्या विद्यार्थ्यांना अमानुष हल्ला केला, त्यांच्यावरती त्यांना जो लाठीचार्ज केलेला आहे, त्यांच्या फार छातीवरती पोटावरती पाय देऊन पोलिस पुढे गेलेली आहेत. बरोबर, हा एकदम क्रूर आहे, हे खूप घाण कृत्य आहे. तर ह्याला निषेध म्हणून आपण एक दंडाला काळी पट्टी बांधणार आहोत. तर प्रत्येकाने हाच पेहराव असावा. प्रत्येकाचा एक सामान्य नागरिक म्हणून शांततेने प्रत्येकाने या आंदोलनात, या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, इतकं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मेरा नाम सब्यसाची मित्तल है। मैं हिंदी बोलता हूँ। तो सभी ये पुणे के लोगों का आंदोलन है। आप सब ने देखा 20 जुलाई के बाद पूरा देश और दुनिया भर में बैठे भारतीय सब बहुत आहत महसूस कर रहे हैं। सरकार के विरोध में आंदोलन नहीं था, सरकार की नीति के विरोध में आंदोलन था। बच्चे दुखी थे, देश का भविष्य दुखी था। वो क्या मांग रहे थे बच्चे? चांद सितारे तो मांगे नहीं, बच्चों ने प्लेग्राउंड भी मांगा नहीं, बच्चों ने तो ये भी नहीं कहा कॉलेज बना दो। माँ बाप के, माता पिता के पैसे से, ट्यूशन से पढ़ के सिर्फ परीक्षा अच्छे से कर दो, इतनी ही गुहार थी बच्चों की। अब 20 जुलाई के बाद सब लोग बहुत दुखी हैं और ये आंदोलन, जैसा ताई ने भी बोला, ये सब देश के लोगों का आंदोलन है। यहाँ कोई पक्ष की बात नहीं है। सब लोग बहुत आहत, बहुत डरे हुए और बहुत गुस्से में है कि अपने बच्चों को, छोटे छोटे लड़कियों को जिस तरह से रौंदा है। अभी इवन अब आप सोचिए ना, लेजिस्लेचर, आपके देश का लेजिस्लेचर, अगर जिन लोगों को हमने चुन के भेजा वो ऐसा कर रहे हैं, करने वाला कौन है? प्रशासन है। कल को जब कोर्ट के सामने जाते हैं, कोर्ट नहीं सुन रहा, विपक्ष की बात सरकार नहीं सुन रही, तो देश के लोग करें क्या? 3 स्तंभ हैं और 3 स्तंभ अगर नहीं सुन रहे तो देश के लोगों को मजबूरन आके कम से कम अपना दुख तो बताना पड़ेगा, अपनी आवाज तो उठानी पड़ेगी। तो ये उसी का आंदोलन है। सब लोग बहुत आत्मभाव से देश के लिए, लोकतंत्र को बचाने के लिए, अपनी भावनाओं को, दुख को व्यक्त करने के लिए आना चाहिए। ये 24 जुलाई को आंदोलन है। आप सब शनिवार वाड़ा से इस मार्च में शामिल होइए। कलेक्टर कार्यालय पे जाकर संपन्न होगा। थैंक यू। लाल महल से शनिवार वाड़ा से लाल महल होते हुए कलेक्टर ऑफिस तक, तो सभी लोग सहभाग होंगे। नमस्कार। प्रथम एक प्रेस नोट मध्ये काहीतरी चूक झालेली आहे. तिथं शनिवार वाड्यापासून चालू आहे, तर त्याच्याऐवजी लाल महल पासून चालू आहे. त्याचं खाली एक रोड दिलेला आहे आम्ही, तर ते तुम्हाला करेक्शन प्रेस नोट मी परत पत्रकारांना पण देतो, खाली पण ठेवतो. त्याचबरोबर इथं सर्व नियोजन केलेलं आहे.
पत्रकारांना किंवा पोलिसांना किंवा सामान्य नागरिकांनी प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही देतो सगळं. त्याचबरोबर नियोजनामध्ये कुठेही कमी पडणार नाही. जे आता आपण बघतोय की दिल्लीला पत्रकारांना टार्गेट केलं जातं, जे काय असेल ते महाराष्ट्राचे पुण्याचे पत्रकारांनी त्यांची काही टीम आहे ती तशी सर्व विरोधकांचा आवाज उचलणारी आहे असं आम्ही म्हणतो आणि ते तशाच पद्धतीने करावं सर्वांना विनंती. सर्व पत्रकारांना आजच आम्ही इन्व्हिटेशन देतो, कृपया आपण सर्वांनी यावं आणि हा आवाज जेवढा विद्यार्थ्यांचा आहे जेवढा नागरिकांचा आहे तेवढाच तुम्ही त्या पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला सहकार्य करा.